तर ठाण्यामध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पालखी पाहायला सोहळ्यामध्ये मिळतं। सहभागी पाहायला झाले। गेलं तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी आता चित्ररथ मध्ये अनेक लोक येथे सहभागी होणार आहेत। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हिंदूंचा सण मानला या ठिकाणी कोपेश्वर न्यास मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आहेत। गुढीपाडव्यानिमित्त सर्वात प्रथम तुम्हाला शुभेच्छा ठाणेकरांसाठी। पाहायला मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। ढोल ताशाचे गजर असेल, विविध स्वरूपात शोभायात्रामध्ये या ठिकाणी अनेक चित्ररथ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यावेळेस पाहायला गेलं तर ठाण्यातील विद्यार्थी असेल, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, तसेच तरुणाई देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरत असते आणि याच ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये अनेक चित्ररथ स्वरूपात विविध प्रकारचे अनेक तर ठाण्यामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पालखी सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सहभागी झालेले आहेत।